होमिओपॅथिक मेडिसिन जे आहेत ते गोड हं. लागतात आणि मग त्याच्या डायबिटीसच्या माणसांनी कसं का कसं घ्यावं? घ्यायचंय? होमिओपॅथी मधला हा एक होमिओपॅथीत 7 कार्डिनल प्रिन्सिपल्स आहेत. ओके. त्या 7 पैकी हा एक तिसऱ्या नंबरचा नियम आहे, की कमीत कमी औषध वापरण्याचा नियम. हं. लॉ ऑफ मिनिमम डोस असं म्हटलं जातं. आणि बरोबर. आजही मी ते औषधं वापरतो. ज्याला 35 वर्ष होत आलेत आता, कारण माझ्याकडे हं. काही औषधं मी शिकत असताना घेतले होते. हं. तो त्याला इतकं पेन होतं, मी त्याच्यात चामोमेला नावाचं औषध उठलो, 2 थेंब त्याच्या जिभेवर टाकले. हं. त्याला म्हटलं, "एक 10 मिनिटं बैस फक्त." पण 1-2 मिनिटच झाले असतील आणि त्याचं वाक्य होतं, "डॉक्टर जादू झाली." आणि त्याचे पेन इन्स्टंटेनियसली अगदी त्या नमस्कार. अर्थात वेल्थच्या आरोग्यवर्धिनीमध्ये आपलं स्वागत आहे. आजचे मान्यवर जे आहेत आपले, जे आवडते डॉक्टर आपण म्हणू शकतो आपल्या सीरीजमध्ये, डॉक्टर प्रसाद रसाळ सर. आजही आपल्यासोबत ते पुढच्या विषयावर चर्चा करणार आहेत आणि आजचा विषय खूप स्पेशल आहे आपल्यासाठी, जो की त्यांच्याही जिव्हाळ्याचा आहे आणि लोकांनाही ऐकण्यात त्यामध्ये खूप इंटरेस्ट असणार आहे, की आपण खूप साऱ्या गोष्टींचे उपचार करत असतो ॲलोपॅथी, होमिओपॅथी, आयुर्वेदिक आणि इफेक्ट्स आणि साइड इफेक्ट्स ह्या गोष्टींवर आपण बऱ्याच वेळा वाचतही असतो. पण इम्प्लिमेंट किती होतं हे आपल्याला कळत नाही. पुढचा विषय जो आहे आपला, की होमिओपॅथी आणि दुष्परिणाम म्हणजे होमिओपॅथीचे दुष्परिणाम, औषधांचे दुष्परिणाम होतात की नाही होत, ह्या गोष्टीवर आपल्याला सर थोडी माहिती देणार आहे. पण त्याआधी तुम्हाला एक विषय सांगायचा असतो आणि तो आमच्या आवडीचा असतो, की आमच्या चॅनलला तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा आणि खूप जास्त शेअर करा. तुमच्या कमेंट्सची आम्ही वाट बघत असतो आणि नक्कीच सरांनाही तुमचे कमेंट्स ऐकून किंवा प्रतिक्रिया ज्या काही तुम्ही देतायत, त्या गोष्टीवर सरांनाही एक तुमचा रिस्पॉन्स कळतोय, की किती प्रेक्षक ते आतुरतेने वाट बघतायत त्या एपिसोडची आणि किती लोकांना ते ऐकण्यामध्ये इंटरेस्ट आहे. नक्कीच तुमच्या कामासाठी आणि तुमच्या फायद्यासाठी हे सगळं सुरू आहे. तर खूप प्रतिसाद तुमच्याकडनं आम्हाला अपेक्षित आहे. खूप खूप धन्यवाद. सर, आपला जो विषय आहे, जसं आपण हेडिंगमध्येच घेतलं, की होमिओपॅथीच्या औषधांचे दुष्परिणाम, जे की होत नाही असं आम्हाला ऐकायला मिळालेलं आहे. तर याच्या पाठीमागचं कारण काय किंवा शास्त्र काय, की होमिओपॅथीचे दुष्परिणाम नसतात? सर्वप्रथम सर्व श्रोत्यांना नमस्कार करतो आणि आजच्या एपिसोडची आपण सुरुवात करूया. खूप छान प्रश्न स्मिता मॅडमने विचारलेला आहे, की होमिओपॅथिक औषधांचा दुष्परिणाम का होत नाही किंवा दुष्परिणाम होत नाही असं ऐकवत आहे, हे खरं आहे का? एक पहिली गोष्ट, की होमिओपॅथिक औषधांचा दुष्परिणाम होत नाही हे 100% खरं आहे. याचं शास्त्रीय कारण आज आपण शास्त्रीय मीमांसा, ज्याला कारण मीमांसा आपण जी म्हणतो, ती आपण आज समजून घेऊया, की नेमकं का बुवा होमिओपॅथिक मेडिसिन्स इतके सेफ कसे काय, की जे इव्हन प्रेग्नंट लेडीला सुद्धा होमिओपॅथिक औषध तुम्ही अगदी सेफली वापरू शकता कुठल्याही त्याच्या दुष्परिणामांशिवाय. मुख्यत्वे थोडंसं आपण पूर्व इतिहास जाणून घेऊ, की डॉक्टर सॅम्युअल हॅनेमन जे होमिओपॅथीचे जनक मानले जातात, जे ॲलोपॅथीचे डॉक्टर होते, जे ॲलोपॅथीचे एम.डी. डॉक्टर होते. आणि त्यांच्या काळामध्ये जे ॲलोपॅथीचे औषधं वापरली जायचे, त्यांचे खूप मोठ्या प्रमाणामध्ये डोसेस वापरले जायचे. ओके. म्हणजेच क्विनिन जे औषध मलेरियासाठी वापरलं जायचं, ज्या औषधामुळेच होमिओपॅथीचा शोध लागलाय, ते क्विनिन खूप मोठ्या प्रमाणावर पेशंटला वापरलं जायचं, ज्याच्यामुळे मलेरिया बरा व्हायचा. परंतु लोकांना हे माहीत नव्हतं, की क्विनिनमुळे का मलेरिया बरा होतो. लोकांना एवढंच माहिती होतं, की क्विनिन हे कडू लागतं, तोंडात खूप कडवट चव आहे आणि ते कडवटामुळे मलेरिया बरा होतो, असं लोकांचा समज होता. हॅनिमन सरांना जेव्हा पहिल्यांदा शोध लागला, तो सिंखोना या औषधामुळे, ज्याच्यापासूनच क्विनिन अडवेरेटिव्ह बनतो. त्यावेळेला त्यांनी ते औषध अगदी कमी मात्रेमध्ये वापरून पाहिलं होतं आणि त्यावेळेला जेव्हा ते लक्षात आलं, की
एका पानावर लिहिलं होतं की सिंखोना औषध दिल्यामुळे हिवतापाची लक्षणं तयार होतात आणि दुसऱ्या पानावर लिहिलं होतं की सिंखोना या औषधामुळे हिवताप बरा होतो. आणि जिथून त्यांच्या मनामध्ये शंकेची पाल चुकचुकली की असा कुठला तरी नियम असला पाहिजे समसम चिकित्सा पद्धतीचा, आणि तिथून होमिओपॅथीचा शोध लागला. तर हॅनेमन डॉक्टर सुद्धा सुरुवातीला ॲलोपॅथीचे डॉक्टर असल्याने ते सुद्धा औषधं जास्त क्वांटिटीत वापरून पाहिजे. होमिओपॅथीतला सुरुवातीलाच जास्त कमी मात्रेत औषध द्यायचं असं काही पहिल्या दिवशी त्यांना शोध लागलेला नाही. हे शोध त्यांनी सुरुवातीला त्यांच्या पद्धतीने 4 अंश डायरेक्ट त्याचा ज्यूस बनवला, तो स्वतः घेऊन पाहिला आणि मग त्यांना हिवतापाची लक्षणं निर्माण झाली. मग ते हळू-हळू त्याच पद्धतीने लोकांवर वापरत होते. पण त्यांच्या मनात यायला लागलं की आपण एवढ्या मोठ्या प्रमाणावर डोस देतोय, याचे परिणामांबरोबर त्याचे दुष्परिणामही शरीरावर होत आहेत. तर आपण असं करून पाहूया की आपण थोडंसं औषध कमी करून दिलं तर. मग त्यांनी काय केलं की 4 अंशऐवजी 2 अंश वापरायचं. तरी पेशंटला इफेक्ट येत होता. मग 2 अंशचं 1 अंश वापरलं तरी पेशंट बरा होत होता. मग अर्धा अंश वर आले. असं करत करत ते एका लेव्हलला आले की त्या औषधांची मात्रा इतकी कमी होती, जी मोजता येणं अवघड होतं, इतकी कमी, आणि तरीही त्याचा परिणाम रुग्णांवर पाहायला मिळतोय किंवा जेव्हा ते प्रूव्ह करतोय आपण एखाद्या निरोगी मनुष्यावर, त्याचा इफेक्ट त्याच्यावरही दिसतोय, हे लक्षात यायला लागलं. आणि याच्यातनं जन्म झाला तो म्हणजे लॉ ऑफ मिनिमम डोस, कमीत कमी मात्रा वापरण्याचा नियम. होमिओपॅथीमधला हा एक. होमिओपॅथीत 7 कार्डिनल प्रिन्सिपल्स आहेत. त्या 7 पैकी हा एक तिसऱ्या नंबरचा नियम आहे की कमीत कमी औषध वापरण्याचा नियम, लॉ ऑफ मिनिमम डोस असं म्हटलं जातं. तर हॅनेमन सर एक एक प्रयोग करत 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 या लेवलला पोहोचले की अरे आपण औषध अगदी इतक्या कमी अंश मात्रेत दिलं तरी त्याचा परिणाम शरीरावर दिसतो. मग त्यांनी फिजिक्सचाही अभ्यास होता त्यांचा, केमिस्ट्रीचाही अभ्यास होता. मग त्यांनी विचार केला की आपण याला फिजिक्सच्या पद्धतीने अजून असं कमी करू की ज्याच्यामधनं औषध दिसणारच नाही, फक्त त्याचे परिणाम दिसतील, असा एक प्रयत्न करून पाहू. मग त्यांनी ते औषध डायल्यूट केलं. म्हणजे काय केलं, तर 1 भाग औषधाचा घेतला आणि 9 भाग अल्कोहोलचे घेतले. अल्कोहोल त्यांनी वापरलं कारण अल्कोहोलची स्वतःची अशा वेगळ्या प्रॉपर्टीज त्याच्यात मिक्स होत नाही औषधामध्ये. त्यामुळे अल्कोहोल माध्यम त्यांनी वापरलं आणि त्याच्यामध्ये औषध तयार केलं एकाच 9 प्रमाणामध्ये. आणि एवढं म्हणजे औषधाचा फक्त 1% भाग, 9% भाग हे व्हेइकलचा म्हणजेच अल्कोहोलचा. आणि मग त्यांनी ते औषध तयार केलं आणि ते म्हटले की आपण याला एक विशिष्ट पद्धतीने स्ट्रोक देऊ, म्हणजे मग त्या औषधांमध्ये प्रॉपर्टीज असतील त्या लिबरेट होतील, एनर्जी बाहेर पडेल. त्यांनी प्रयत्न केला. पहिली मात्रा बनली, त्याला त्यांनी नाव दिलं 1x. x हे त्याला दिलेलं सफिक्स होतं. डेसिमल स्केल 1/10 प्रमाणामध्ये वापरलेला सफिक्स. पहिली मात्रा 1x. एवढं कमी औषध देऊन ते निरोगी माणसांवर पडताळून पाहिलं आणि त्याच्यामध्ये लक्षणं दिसायला लागली. अरे औषध एवढं कमी केलंय की 1x म्हणजे फक्त 1 पार्ट औषधाचा 9 पार्ट अल्कोहोलचे किंवा 9 पार्ट व्हेइकल दुसरं वापरलं तर. असं त्यांनी 2 पद्धती शोधून काढल्या. ह्या 2 पद्धतींना कॉमनली असं म्हटलं जातं की पोटेंटायझेशन. म्हणजे काय, तर त्याच्यात मूलभूत त्यांचे असलेल्या प्रॉपर्टीज, गुणधर्म होते, परंतु ते बाहेर काढण्याची एक नवीन पद्धत, त्याला पोटेंटायझेशन म्हणतात. तर त्यांनी 2 प्रकारे ते शोधलं. म्हणजे जे क्रूड ड्रग्ज असतात, जे क्रूड म्हणजे सॉलिड ड्रग, ज्याच्यामध्ये जे आपण हाताने स्पर्श करून पाहू शकतो, जे डोळ्यांनी पाहू शकतो. उदाहरणार्थ लोह असेल, लोखंड असेल किंवा उदाहरणार्थ ॲल्युमिनियम असेल, जे आपल्याला स्थूल स्वरूपात असलेले जे औषध आहेत. मग हे औषधं काही पाण्यात विरघळत नाही किंवा अल्कोहोलमध्ये डायरेक्ट विरघळत नाही. मग अशा औषधं बनवण्यासाठी त्यांनी जी पद्धत शोधली त्याला ट्रॅच्युरेशन असं म्हटलं. म्हणजे घर्षण पद्धती. मग 1 पार्ट लोहाचा घ्यायचा, 9 पार्ट
लॅक्टोज शुगर, ज्याला शुगर ऑफ मिल्क आम्ही होमिओपॅथीच्या भाषेत म्हणतो, ती मिक्स करायची आणि त्याला विशिष्ट पद्धतीने घर्षण करायचं. ते मॉर्टर पेसलमध्ये घ्यायचं आणि त्याच्यामध्ये एक विशिष्ट पद्धतीने, त्याला पण त्यांनी खूप सायंटिफिक मेथड शोधली मॅथमॅटिकल, की ते घ्यायचं, मग ते किती मिनिटं मिक्स करायचं, किती मिनिटं घर्षण करायचं, परत किती मिनिटं परत मिक्स करायचं, परत दुसरा पार्ट किती टाकायचा, असं त्याला पूर्ण मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन त्याचं तयार केलं आणि 1 तासामध्ये तुम्ही पहिल्या मात्रेची 1x स्थूल स्वरूपातल्या औषधांचं, सॉलिड सबस्टन्सचं औषध 1x मात्रेचं बनवलं. आणि लिक्विड्समध्ये बनवण्यासाठी, म्हणजे ज्यूस जर केलेला एखाद्या औषधाचा, प्लांट व्हेजिटेबल्सपासनं कुठल्याही ज्याच्यात औषधाच्या मात्रा असतात, असं औषध घेतलं की त्याच्यातलं 1 थेंब फक्त औषध घ्यायचं, 9 थेंब अल्कोहोलचे टाकायचे आणि त्याला विशिष्ट पद्धतीने एक जर्क द्यायचे, ज्याला सकशन म्हटलं जातं. एका हातात चामडीचा पट्टा घ्यायचा, दुसऱ्या हातात ती बाटली ज्याच्यात मिक्सचर केलेलं आहे, 1 थेंब औषधाचा, 9 थेंब अल्कोहोलचे, आणि ती वरती कॉर्क लावून हाताने धरून ठेवायची आणि जसं एखादा बॉलिंग टाकतो त्या पद्धतीने 10 स्ट्रोक बॉलिंग प्रमाणे एका हाताने दुसऱ्या हातावर मारायचे पूर्णपणे. आणि मग ते 10 स्ट्रोक झाल्यावर जे बनलेलं औषध, त्याला 1x पोटेन्सी असं नाव दिलं. म्हणजे दोन्ही पण सॉलिड पासूनही औषध बनवण्याची पद्धत, त्याला ट्रॅच्युरेशन म्हटलं, आणि जे लिक्विड औषधांच्या सबस्टन्स पासून तयार केलेली मात्रा, त्याला सकशन असं म्हटलं आणि ह्या दोन्हींना एकत्रित पद्धतीने नाव दिलं पोटेंटायझेशन. म्हणजे त्याच्यात क्रूड फॉर्ममध्ये काही प्रॉपर्टीज होत्या ज्या दिसत नव्हत्या. उदाहरणार्थ असं घेतलं आपण, की लोखंडाचा गोळा आहे, चुकून आपण गिळला. आपण म्हणतो लोह आपल्या शरीराला रक्तवाढीसाठी उपयोगाचं असतं. मग त्या माणसाला कधीच ब्लड कमी पडलं नाही पाहिजे. पण त्याचा काही शरीरात परिणाम होत नाही, कारण ते स्थूल स्वरूपात असतं. त्याच्या प्रॉपर्टीज काहीही दिसत नाही. ते केळ खायला घालतात आणि ते बाहेर पडून जातं. त्याचा काही उपयोग शरीराला होत नाही. परंतु हेच लोह जेव्हा बारीक केलं जातं आणि मग त्याच्यापासून वेगवेगळे त्याचे डेरिव्हेटिव्ह जे रक्तात मिसळू शकतात, ॲब्सॉर्ब होऊ शकतात, बनवले जातात, तेव्हा त्या लोहाचा उपयोग रक्तवाढीसाठी होतो. मग म्हणजे त्याच्यात प्रॉपर्टीज होत्या, परंतु त्या बाहेर पडू शकत नव्हत्या. ह्या ट्रॅच्युरेशनच्या मेथडमुळे या क्रूड सबस्टन्समध्ये असलेल्या प्रॉपर्टीज बाहेर पडण्यासाठी फायदा झाला. याच्यामध्ये फिजिक्स वापरलं. फिजिक्स कसं? तर प्रत्येक कुठलाही सबस्टन्स असेल, त्या सबस्टन्सचा कमीत कमी लहानात लहान भाग म्हणजे अणू, ॲटम ज्याला आपण म्हणतो, तर लहानात लहान भाग म्हणजे अणू. त्या अणूमध्ये एनर्जी असते, ज्याला आपण ॲटमची एनर्जी म्हणतो, ज्याच्यापासून ॲटम बॉम्ब बनतो. मग ती कुठं असते साठवलेली? तर ती त्या ॲटमच्या न्यूक्लियसमध्ये एनर्जी असते. म्हणजे ॲटम बनतो, त्याच्या न्यूक्लियसमध्ये न्यूट्रॉन्स असतात आणि प्रोटॉन्स असतात आणि बाहेरच्या कक्षेत इलेक्ट्रॉन्स फिरत असतात आणि त्या आतमधल्या न्यूक्लियसमध्ये एनर्जी साचवलेली असते. तुम्ही जेव्हा त्या न्यूक्लियसला डिव्हाइड करता, तेव्हा एनर्जी बाहेर पडते. मग तुम्ही ट्रॅच्युरेशनच्या मेथडने तुम्ही ते न्यूक्लिअर डिव्हिजन करता किंवा सकशन देऊन ते न्यूक्लिअर डिव्हिजन करता. त्या दोन्ही पद्धतीमुळे त्यातली एनर्जी बाहेर पडते. आता त्याच्यातलं असं करत करत तुम्ही पहिले मात्रा बनवली, मग ती ट्रॅच्युरेशनने बनवली किंवा सकशनने बनवली, कुठल्याही पद्धतीने त्या औषधाच्या स्वरूपानुसार बनवली. आता त्याच्यापासून दुसरं बनवायचं, दुसरी मात्रा बनवायची. बघा किती औषध कमी केलं जातं. दुसरी मात्रा बनवताना पहिल्या मात्रेतला 1 थेंब, पहिल्या मात्रेतला 1 थेंब आणि पुन्हा 9 भाग अल्कोहोलचे आणि पुन्हा त्याला 10 स्ट्रोक द्यायचे. मग दुसरी मात्रा. असं जेव्हा तुम्ही कमी करत करत जाता, त्यावेळेला 24व्या मात्रेला 24x नंतर तुम्ही मूळ औषध कुठल्याही पद्धतीने त्याच्यात शोधू शकत नाही. मग त्याच्यात फक्त तयार होतात त्या प्रॉपर्टीज. त्यातल्या ज्या प्रॉपर्टीज आहेत तेवढ्याच फक्त त्याच्यामध्ये दिवसेंदिवस तुम्ही जसं पुढे जातात ते डेव्हलप होत जातात. कारण प्रत्येक वेळेला एनर्जी मात्र बाहेर पडत जाते आणि म्हणून होमिओपॅथिक औषधांना एनर्जी मेडिसिन असं म्हटलं जातं. आता मूळ औषध त्याच्यात मटेरियल स्वरूपात, स्थूल स्वरूपात सापडत नाही.
मग आता स्थूल स्वरूपातलं औषधच त्याच्यात नाही हम्म. आणि ते औषध आपण रुग्णांवर वापरलं तर त्याचा साईड इफेक्ट होण्याचा, दुष्परिणाम होण्याचा विश- प्रश्नच निर्माण होत नाही. मग हॅनेमन सरांनी सॉलिड सबस्टन्स करता स्थूल स्वरूपातल्या सबस्टन्सचं औषध पद्धतीत पहिलं स्केल जे बनवलं याला डेसिमल स्केल म्हणतात. म्हणजे एकाच 10 प्रमाणात 1 पार्ट औषधाचा, 9 पार्ट व्हेइकलचे, मग ते सॉलिड सबस्टन्स असेल किंवा लिक्विड सबस्टन्स असेल. ही मात्रा त्यांनी सगळ्यात पहिली शोधली आणि हळूहळू त्यांनी लॉ ऑफ मिनिमम डोसचा शोधला आणि तो लोकांपुढे मांडला. प्रत्येक माणसानुसार ही मात्रा बदलायची. तुम्ही माझ्याकडे आले, हम्म. तुम्ही ज्या स्थितीत आलेले, तुमची त्यावेळेची असलेली सेन्सिटिव्हिटी, ससेप्टिबिलिटी म्हणजे संवेदनशीलता, तुमच्या आजाराचा आवाका, कुठं नेमका आजार झालेला आहे, तो पेशंट कशा पद्धतीने तुमच्यापुढे बसलेला आहे, याच्यानुसार ती मात्रा ठरते. म्हणजे फिक्स नाहीये की इतकं वजन आहे आणि इतकं औषध नाही. ॲलोपॅथी सारखं इथं मटेरियल डोस नाहीये. हा डोस डायनॅमिक आहे कारण याच्यात मटेरियल आता राहिलंच नाही. मग जिथंही डायनॅमिक डोस येतो त्या डायनॅमिक डोसमध्ये प्रत्येक माणसाचं औषधाची मात्रा त्या केसवर त्यावेळच्या अवस्थेवर अवलंबून असते. सर, आपण दुष्परिणाम नाही हो. जेव्हा हा प्रश्न विचारतोय हा. त्यामध्ये अजून एक प्रश्न आहे की ज्या लोकांना शुगर असते हम्म. त्यांचा एक कॉमन प्रश्न असतो की होमिओपॅथीच्या गोळ्या तर गोड असतात, मग आम्हाला तर शुगर आहे, डॉक्टरने सांगितलेलं असतं की शुगर कंट्रोलमध्ये ठेवायची बरोबर. आणि आम्ही त्या गोळ्या जर रोज घेणार आमच्यासाठी तर आमची शुगर जी आहे ती वाढणार. तर या ठिकाणी दुष्परिणाम तिथपर्यंत मी येणारच आहे आणि तो प्रश्नाचं उत्तर देणं खूप गरजेचं आहे, क्रमप्राप्त आहे, कारण खूप जणांचा त्या बाबतीमध्ये एक मोठा गैरसमज आहे. परंतु आपण तर थोडंसं ही जी पद्धत शोधली हॅनेमन सरांनी ही डेसिमल स्केल होती. त्याच्या पुढे डॉक्टर कॉन्स्टंटाईन हेरिंग जे हॅनेमन सरांचे पुढचे फॉलोअर होते, त्यांचे शिष्य होते, यांनी याच्यात अजून सुधारणा करून सेंटिसिमल स्केल शोधली. म्हणजे हॅनेमन सरांनी एकाच 9 प्रमाण वापरलं होतं किंवा एकाच 10 प्रमाण वापरलं होतं, त्यांनी एकाच 99 म्हणजे एकाच 100 सेंटिसिमल इतकं ते कमी करून औषध वापरलं आणि त्यांनी 10 स्ट्रोक ऐवजी 100 स्ट्रोक्स द्यायला सांगितले. आता बघा याच्यामध्ये फरक काय पडला की औषध मटेरियल क्वांटिटीत एकदम कमी झालं, एका 100 म्हणजे खूप कमी झालं, परंतु 100 स्ट्रोक दिल्याने एनर्जी मात्र जास्त प्रमाणात लिव्हरेट झाली आणि म्हणून सेंटिसिमल स्केलचा शोध हा हेरिंग सरांनी वापरला आणि तिथून पुढे सेंटिसिमल स्केल आजतागायत जास्तीत जास्त वापरलं जातं. डेसिमल स्केलचा वापर नंतर कमी झाला आणि सेंटिसिमल स्केल खूप वापरत आलं. परंतु सेंटिसिमल स्केल हे खूप एनर्जी असलेलं मेडिसिन होतं. म्हणजे ज्याचा 1 डोस दिला, एक 15-15 मिनिटांनी 3 डोस दिले, एकदा दिलं की पुढं वापरायचं की नाही हे पेशंटकडे पाहूनच ठरवायचं. अगदी काही वेळा दीर्घकालीन आजारांमध्ये दीर्घकालीन औषध जर वापरलं तर ते 30-30 दिवस आम्ही रिपीट करत. म्हणजे एकदा दिलं की 30 दिवस, 40 दिवस, कधी 2-2 महिने आम्ही थांबतो. इतकं त्याची ऍक्शन टिकून असते. हे प्रूव्हन आहे की 30-30 दिवस बऱ्याच वेळा काही पेशंट्सला ते यूज नाही केलं हो तरी त्याचे इतकी एनर्जी त्याच्यामध्ये असते. मग परंतु याच्यामुळे प्रॉब्लेम असा यायचा की काही पेशंट मध्ये औषध दिलंय, पाहिजे तितका इफेक्ट दिसत नाही, पण रिपीट करायचं तर धोका आहे, कारण एखाद्या वेळी आजार वाढू शकतो कधी कारण जास्त एनर्जी जर दिली गेली तर. मग हॅनेमन सरांना तो प्रश्न पडला होता की आता काय करायचं आपण. वयाच्या शेवटच्या पार्टमध्ये म्हणजे शेवटचे हॅनेमन सरांचा मृत्यू 1843चा. साधारणपणे शेवटचे 10 वर्षामध्ये त्यांनी अजून एक स्केल शोधून काढली ज्याच्यात 1 पार्ट औषधाचा आणि 50,000 पार्ट व्हेइकलचे. एकाच 50,000. मोस्ट डायल्यूट, मोस्ट सेफ पोटेन्सी, ज्याला 50 मिलिसिमल स्केल असं म्हणतात. म्हणजे एकाच 50,000 असलेलं, एम म्हणजे 1000,
50 म्हणजे 50 म्हणजे ते हजार 99-90चं हा तुम्ही 50ला 50,000 50,000ला म्हणजे पहिलं एकाच 9 एकाच 99 इथं 99 आता एकाच 50,000 आहे. 50,000. म्हणजे मग मेडिसिन इतकं जर डायल्यूट केलं तर त्याचा धोका शरीराला 0 होतो. मग हे औषध तुम्ही पाहिजे तितक्या वेळा रिपीट करा. मग एखाद्या माणसाला पॅथॉलॉजी आहे, कॅन्सर सारखा आजार आहे आणि त्याला आपल्याला सेंटिसिमल वापरलं तर धोका आहे, ॲग्रवेट कधी कधी होऊ शकेल, कारण एनर्जी त्याच्यात ताकद नाही आणि तुम्ही एनर्जी जास्त वापरली. इथं सगळ्यात सेफ पोटेन्सी ही 50 मिलीसिमल्स. मग ही पोटेन्सी तुम्ही दिवसातनं 4 वेळा रिपीट करा, 5 वेळा रिपीट करा, धोका नाही, कारण ते सगळ्यात माइल्ड पोटेन्सी. मग होमिओपॅथीमध्ये आम्ही आता जे वापरतो, की जे खूप पॅथॉलॉजीच्या केसेस माझ्याकडे खूप प्रमाणात येतात. कॅन्सरच्या केसेस खूप आहेत. एव्हियन सारखा आजार आहे खोब्याचा, ज्याच्यामध्ये सर्जरीज लागते, त्या केसेस आहेत. खूप लिव्हर सिरोसिसच्या केसेस असतात. हृदयाच्या आजारांच्या खूप केसेस वेगवेगळ्या प्रकारच्या येतात. सगळे मेजर आजार आहेत, जिथं सेंटिसिमल स्केल वापरताना काळजी असते ॲग्रवेशन होऊ नये म्हणून. तर होमिओपॅथिक सगळ्यात सेफ पोटेन्सी म्हणजे 50 मिलीसिमल स्केल, जी थोडीशी कॉस्टली पडते खरेदी करताना, कारण त्या पोटेन्सी बनवताना खूप कष्टही लागतात आणि खूप साहित्य लागतं. त्यामुळे 50 मिलीसिमल स्केल पूर्वी उपलब्ध व्हायचं नाही. आता उपलब्ध कंपन्या करतात आणि त्याची कॉस्ट थोडीशी वाढते ट्रीटमेंटची, परंतु सर्वात सेफ पोटेन्सी म्हणजे 50 मिलीसिमल. मग आम्ही पॅथॉलॉजी इतके कॉन्फिडंटली ट्रीट करायला लागलो. मग कॅन्सरच्या पेशंटमध्ये हे रिपीट जरी केलं तरी तो पेशंटमध्ये धोका ॲग्रवेशन होण्याचा 0 झाला आणि पेशंटचा आजार कुठेही वाढत नव्हता. मग हे जे मेडिसिन्स जे शोधले, वेगवेगळ्या स्केल्स ज्या शोधल्या, ह्या स्केल्समधनं त्याचा दुष्परिणाम माणसांवर कुठल्याच प्रकारचा होत नाही, कारण त्याच्यात ओरिजिनल मेडिसिन नाही. त्याचं तुम्ही म्हणाल असं कसं काय, त्याच्यात ओरिजिनल मेडिसिन नाही तरी ते ॲक्ट कसं होतं? याचं साधं उदाहरण म्हणजे ते औषध तुम्ही स्वतः निरोगी आहात, तुम्ही घेऊन पाहायचं. एक 3 दिवस घ्यायचं आणि फक्त शांत बसायचं. तुमच्यामध्ये लक्षणं सगळे दिसतील. म्हणजे त्या औषधाचे लक्षणं दिसतील, परंतु पॅथॉलॉजी शरीरात आतमध्ये बदल न होतात. म्हणजे तुम्हाला घसा दुखेल पण सूज येणार नाही. डोकं दुखेल, त्या लक्षण त्याचं आहे की उजव्याच बाजूला डोकं, बेलाडोन औषध घेतलं तर उजव्याच बाजूला ठणकल्यासारखं डोकं दुखतं. स्पायजेलिया घेतलं तर डाव्या बाजूलाच ठणकल्यासारखं डोकं दुखतं. परंतु तुम्ही कुठल्याही प्रकारे ते शोधायला गेलं की स्कॅन करून पाहू याला काय झालं, काहीच दिसणार नाही. म्हणजेच काय, तर होमिओपॅथिक औषध ह्याचा परिणाम हा फक्त फंक्शनल लेवलला होतो. म्हणजे ते फक्त फंक्शन्स अफेक्ट करतं. कुठल्याही प्रकारची पॅथॉलॉजी, जी डोळ्यांनी दिसणारी पॅथॉलॉजी म्हणजे पेशींमध्ये झालेला बदल, कुठल्याच प्रकारचा पेशींमध्ये स्थूल स्वरूपात बदल होमिओपॅथिक औषधांनी होत नाही. म्हणजे तुझ्या हे औषध दिलं आणि अंगावर मोस आले असं कधीच होणार नाही, कारण तो पेशींमधला बदल कधीच होणार नाही. कारण हे जे औषध आम्ही जेव्हा पडताळतो, होमिओपॅथिक प्रूव्हिंग जे केलं जातं ते निरोगी मनुष्यांवर केलं जातं आणि याच्या ज्या पोटेन्सीज वापरल्या जातात, ह्या पोटेन्सीज ह्या 24x नंतरची तरी असेल किंवा सेंटिसिमलमध्ये 12C नंतरची असेल किंवा 50 मिलीसिमल तर कुठलीही पोटेन्सी असेल. या सगळ्या पोटेन्सीज कुठल्याही प्रकारचा स्ट्रक्चरल चेंज माणसामध्ये करत नाही. मग स्ट्रक्चरल चेंज करत नसेल तर दुष्परिणाम होणारच नाही, कारण कुठल्याच प्रकारची तुमच्यावर बदल डायरेक्ट होणार नाही, फक्त लक्षणं दिसतील. मग प्रत्येक औषधाचं लक्षण काय येतं हे लिहून घेतलं जातं. कुठलंही औषध, प्रत्येक औषध हे ह्युमन बिईंगवरच पडताळलंय. ते औषध दिल्यानंतर त्याला झोप कशी लागली, त्याला त्याच्यात काही स्वप्न पडले का, ते स्वप्न पडले तर काय पडले, नेमकं स्वप्न काय होतं, असं प्रत्येक औषधाचं स्वप्न आमच्याकडे लिहिलेलं आहे. मग हे सगळे जे इफेक्ट आहेत हे फंक्शनल आहेत, ह्याच्यामध्ये स्ट्रक्चरल चेंज नाही. पण आपण जेव्हा म्हणतो स्वप्न हा विषय जेव्हा येतो, तर बऱ्याच वेळा लोकांना ते इनरिलेव्हंट वाटत असतं की स्वप्नाचा मेडिसिनशी काय संबंध आहे तिथे. म्हणजे कुठल्या प्रकारचं स्वप्न जे आहे ते कुठल्या प्रकारे कोरिलेट करतंय याबद्दल थोडं आम्हाला काही नाही, सांगा. तो आपण एक सेपरेट एपिसोड घेऊ, कारण तो पूर्ण
होमिओपॅथी आणि हम्म. स्वप्न यांचा परस्पर संबंध खूप कारण महत्वाचा आहे खूप तो. इंटरेस्टिंग विषय आहे इंटरेस्टिंग, तो, खूप की इंटरेस्टिंग विषय. स्वप्न आणि मेडिसिन हम्म. ते म्हटल्यानंतर की बाबा आपण नक्कीच घेऊ, परंतु आत्ता मी नाही बोलत, कारण आपला एक प्रश्न मगाचा तुमचा राहिलाय, मला त्याचं उत्तर शुगरवर द्यायचंय. होमिओपॅथिक मेडिसिन जे आहेत ते गोड हम्म. लागतात आणि मग त्याच्या डायबिटीसच्या माणसांनी कसं का कसं घे घ्यायचंय? पहिली गोष्ट, होमिओपॅथिक औषधं जे बनवले जातात, माध्यम जे वापरलं जातं, जे लॅक्टोज शुगर असते, ग्लुकोज नाही. ओके. आपली शुगर जी वाढते ती ग्लुकोज आहे. हम्म. लॅक्टोज शुगर रक्तातली वाढवत नाही. त्यामुळे होमिओपॅथिक मेडिसिन हे जे बनवले जातात ती लॅक्टोज शुगर आहे, ज्याला आम्ही शुगर ऑफ मिल्क असं म्हटलं जातं. आणि ह्या लॅक्टोज शुगरपासून त्या छोट्या गोळ्या बनवलेल्या असतात, ज्या चवीला गोड असतात, परंतु ते ग्लुकोज नाही आहे. त्यामुळे ते ॲब्सॉर्ब शरीरामध्ये ग्लुकोज म्हणून होत नाही. त्यामुळे रक्तातली साखर त्याने वाढत नाही. दुसरी गोष्ट, ती शुगरमध्ये बनवण्याचा उद्देश का? तर 2 गोष्टी आहेत. ह्या शुगरमध्ये जेव्हा आपण औषध टाकतो, ज्या ग्लोब्युल्स ज्या बनवल्या त्या लॅक्टोज शुगर, तुम्ही जर त्याच्यावर डायरेक्ट सूर्यप्रकाश पडला नाही आणि ह्या जर घरात ठेवल्या, तुम्ही 10 वर्षांनी वापरा, त्याचे प्रॉपर्टीज तशाच्या तशाच टिकून असतात. 10 काय कितीही वर्षांनी वापरा, त्याच्या प्रॉपर्टीज त्यामध्ये टिकून असतात. मी प्रॅक्टिस सुरू करताना काही औषधं घेतलेत रेअर, जे माझ्याकडे अजून आहेत काही. ते आजही मी वापरतो, आजही त्यांचा इफेक्ट तसाच मिळतो. मला 35 वर्ष गोळ्या झाली. जरी असतील आणि लिक्विड जरी असेल, हो. बाकीच्या औषधांना एक्सपायरी डेट असते, की 2 वर्षानंतर, 5 वर्षानंतर काही औषधांना एक्सपायरी डेट असते. तर याच्यावर आपण फक्त नंबर्स असतात याच्यावर एक्सपायरी यायचं कारणच नाही, कारण ते माध्यम जे वापरलेलं आहे, म्हणजे अल्कोहोलमध्ये एकदा फक्त लॉस काय असतो, की अल्कोहोल वेपराईज होतं. बरोबर. त्यामुळे उडून जातात बऱ्याच वेळेला लिक्विड फॉर्म मधले. पण तुम्ही जर गोळ्यांवर टाकून प्रिपेअर करून ठेवलेलं असेल, तर त्याच्या प्रॉपर्टीज मात्र अगदी जशाच्या तशा टिकतात. आणि आजही मी ते औषधं वापरतो, ज्याला 35 वर्ष होत आलेत आता, कारण माझ्याकडे काही काही औषधं मी शिकत असताना घेतले होते आणि ते खूप रेअरली वापरले गेले, पण मिळत होते म्हणून माझ्याकडे ते त्यावेळेला घेतलेले आहेत. कधी कधी अगदी काही केसेसमध्ये ते वापरतो, त्याचा रिझल्ट आजही तसाच्या तसाच पाहायला मिळतो. त्यामुळे होमिओपॅथिक मेडिसिन जे वापरले जातात, हे ग्लोब्युल्समध्ये टाकलेले, हे तुम्ही जर सेफ ठेवले तर तुम्ही कितीही काळ ते वापरू शकता. त्यामुळे त्याचाही कुठल्याही प्रॉपर्टी त्याच्या लूज होत नाही किंवा त्याच्यापासून धोका निर्माण होत नाही. शुगरच्या पेशंटला पण त्याचा कुठल्याच प्रकारे दुष्परिणाम नाही. पुढचा एक प्रश्न असा असणार आहे, जसं आपण शुगरचा पेशंट घेतला, की ज्याला शुगर आहे त्याने हे मेडिसिन्स घेतले तर त्याचे दुष्परिणाम काही नाही. आता एक ट्रीटमेंट अशी असते की दातांची ट्रीटमेंट, ती पण खूप कॉस्टली असते तिथे. आणि आम्ही पण होमिओपॅथी यूज करतो, त्याच्यामुळे त्याच्यात मेडिसिन्स जे आहेत ते त्याच्यासाठी पण आहेत. तर आता रूट कॅनल किंवा दातांना कीड आलेली या ठिकाणी, किंवा दुखापत कुठल्याही गोष्टींची दातांची, तर त्याच्यासाठी होमिओपॅथी म्हणजे त्या ट्रीटमेंट ॲलोपॅथीमध्ये जनरली घेतल्या जातात, की दाढ काढणं किंवा त्याच्यानंतर ॲलोपॅथीचा उपचार करणं त्या ह्याच्यात. तर तिथे होमिओपॅथी काही खूप मोठा प्रश्न, मोठा टॉपिक आहे तो पुन्हा एकदा. दातांचे आजार आणि थोडक्यात सांगितलं तरी चालेल, की दातांच्या सर्व प्रकारच्या आजारांकरता होमिओपॅथीमध्ये इलाज असतो. बरं. सर्व प्रकारचे, म्हणजे दातांची कीड रोखण्यासाठी होमिओपॅथीत औषध आहे. आमच्याकडे औषध असं बदलतं, की दाताचा वरचा भाग किडला असेल तर औषध वेगळं, वरतून चांगला आहे पण आतमधनं किडला, ज्याला रूट म्हणून रूट कॅनल करतात, रूट खराब झालं तर त्याचं औषध भिन्न. दाताच्या साईड्सने कीड लागली असेल तर त्याचं औषध भिन्न. जे मर्क्सॉल आहे, क्राऊन ऑफ द टीथ इज डिकेड, म्हणजे क्राऊन म्हणजे वरून दिसणारा भाग. एजेसला केरीज असेल तर स्टॅपिसॅग्रिया नावाचं औषध येतं. किंवा रूटमध्ये कीड आहे, वरून दात दिसताना छान दिसतो, रूटमध्ये किडला आहे, तुझ्या औषध आहे जे रूट नाही. होमिओपॅथीत औषध प्रत्येक गोष्टींनुसार बदलतं. म्हणजे आता एक पेशंट माझ्याकडे आला दातात, आणि त्याला इतका ठणक लागलेला होता, तो अक्षरशः डॉक्टर मला अर्जंट बरं करा, काही करा, पण तुम्ही मला, मी फार वेळ खूप गोळ्या खाल्ल्या, ह्या गोळ्या खाऊनही थांबत नाही, इतका ॲक्यूट पेन मध्ये आला होता. तो ओरडत होता, अक्षरशः ओरडत होता की खूप पेनमुळे, आणि तुम्ही मला या क्षणी ह्या क्षणी बरं करा, हे त्याचं लक्षण होतं. त्याला इतकं पेन होतं, मी त्याच्यात चामोमेला नावाचं औषध उठलो, 2 थेंब त्याच्या जिभेवर टाकले.
हम्म. त्याला म्हटलं एक 10 मिनिटं बैस फक्त. पण 1-2 मिनिटच झाले असतील आणि त्याचं वाक्य होतं, "डॉक्टर जादू झाली." आणि त्याचे पेन इन्स्टंटेनियसली अगदी त्या क्षणी कमी झाल्या आणि तो हसत घरी गेला. हे हम्म. होमिओपॅथीमध्ये अशा प्रकारचे पण औषधं आहेत. फक्त तुम्हाला त्यावेळेचं ते औषध त्या क्षणाला योग्य सापडलं पाहिजे. पण मग त्या क्षणाला ते औषध वापरल्यानंतर परत तो पेन रिपीट झाला तर परत त्याच नाही. गोष्टी. ते प्रत्येक माणसाच्या स्टेटनुसार औषध असतं. ते बरं. त्यावेळेचं त्याच्यासाठी असलेलं. मग त्याचं कारण काय हे शोधणं, हम्म. मग त्याच्यामागचं कारण मीमांसा शोधणं आणि त्यानुसार पर्मनंट इलाज करणं भिन्न. हम्म. मग हे दोन्ही पार्ट भिन्न. म्हणूनच मी म्हटलं की तो एक वेगळा एपिसोड होतो की ज्यात दातांच्या आजाराने होमिओपॅथिक उपचार बरोबर. पद्धती ज्याच्यावरती खूप काही बोलण्यासारखं असतं. अशा अनेक गोष्टींसाठी केस होमिओपॅथी असतात. औषध. नक्कीच. तर सांगायचा मुद्दा हाच की आजचा आपला एपिसोड दुष्परिणामांविषयी होता. तर होमिओपॅथिक औषधांचे दुष्परिणाम या सगळ्या 3 प्रकारच्या ज्या स्केल्स होमिओपॅथीत वापरतात, डेसिमल स्केल, सेंटिसिमल स्केल किंवा 50 मिलिसिमल स्केल, ह्या योग्य पद्धतीने तुम्ही जर वापरात आणल्या आणि तुम्ही अभ्यास तुमचा जर परफेक्ट असेल मेडिसिनचा, की कुठलं मेडिसिन किती द्यायचं असतं, किती प्रमाणात वापरायचं असतं. लोकं आपल्याकडे एक चुकीची पद्धत अशी आहे, की डॉक्टरांनी एकदा दिलं आणि त्यांना कळालं, की ह्या औषधाने बरं होतं, की ते मेडिकलमधनं घेऊन येतात आणि स्वतः वापरतात. बरोबर. तसं करू नये. होमिओपॅथिक औषध जर चुकीच्या पद्धतीने घेत गेलं, तर त्याचा दुष्परिणाम होणार. तुम्हाला माहिती आहे, की हे औषध 1 डोसमध्ये किंवा 2 डोसमध्येच घ्यायचं असतं, जे पुन्हा रिपीट करायचं नाही. परंतु पेशंट आणून स्वतःच घेत बसेल, तर त्याचे दुष्परिणाम त्याच्यावर होऊ शकतील. कारण तुम्ही अननेसेसरी जेव्हा औषध घेता, बरोबर. तेव्हा त्याचं प्रूव्हिंग चालू होतं. ते पण ते पडताळणी. दुष्परिणाम कशा स्वरूपाचे ते असू कशाही शकतात? त्या म्हणजे औषधावरती अवलंबून आहे. तुम्ही जे कारण औषध दिलंय, त्या औषधानुसार प्रत्येक त्या औषधाची लक्षणं डायरेक्ट पण त्याच्यावरती एखादी काही एक्झाम्पल आतापर्यंत तुम्हाला अनुभव आलेला असेल गमती की घडतात. हम्म. एक गंमत सांगतो. खूपच आत्ताची गोष्ट एक 15 दिवसांपूर्वीची. हम्म. माझ्याकडे पेशंट ट्रीटमेंट घेते. ती पेशंट तिला खूप सिव्हिअर ॲसिडिटीचा त्रास होता हम्म. आणि ब्लड प्रेशरचा त्रास होता. म्हणून ती माझ्याकडे ट्रीटमेंट घेते आणि ती खूप छान होमिओपॅथीवर मस्त सेटल झालेली. ती येऊन तपासून घेऊन गेली औषधं आणि तिची नात तिने ते औषध पाहिलं आणि चुकून पेशंटने ते औषध घेतलं आणि खाली ठेवलं आणि काहीतरी काम निघालं म्हणून बाहेर गेले. त्या बाळाने ती बाटली घेतली, उघडली आणि अख्खीच्या अख्खी तोंडात टाकली. हम्म. आणि त्यात आल्या तर पाहता तर बाटली रिकामी. त्यांना कळालं काय झालं ते. ते त्या इतक्या घाबरून गेल्या, त्यांनी ताबडतोब क्लिनिकला फोन लावला. नेमकं त्या दिवशी मी कुठेतरी बाहेरगावी गेलेलो होतो. क्लिनिकमध्ये माझी असिस्टंट होती. त्यांनी सांगितलं. त्यांनी एवढं सांगितलं, "तुम्ही काळजी करू नका. काही लक्षणं वाटले तर सांगा. काही लक्षणं निर्माण नाही झाले तर काळजी करण्याचं कारण नाही." हम्म. कारण शेवटी हे मात्रेमध्ये दिलेलं जे औषध असतं त्याचा बरोबर. डायरेक्ट कुठल्याही प्रकारचा पॅथॉलॉजिकल इफेक्ट शरीरावर होत नाही. त्यामुळे तशी भीती नाही. फक्त काही लक्षणं आले, तर तुम्हाला त्याच्यासाठी कॉफी द्यायला लागेल किंवा तुम्ही अगदी कॉफी देऊन टाकली, त्या बाळाला पाजली तरी चालेल. कारण कॉफीमुळे होमिओपॅथिक औषधांचा इफेक्ट. इफेक्ट निघून जातो. मग त्या बाळाला कॉफी त्यांनी पाजली, कारण ते काही थांबायची त्यांच्या मनाची तयारी नव्हती. बरोबर. त्यांनी कॉफी दिली. तर असं इन्सिडेन्सेस खूप वेळा घडतात. त्यामुळे मी किट जर कोणाला दिलं, मी त्यांना एवढं सांगतो, हे किट कपाटात ठेवायचं आणि लहान मुलांच्या ताब्यात कोणाच्या ते दिसणार नाही इथपर्यंत बरोबर. ठेवा. कारण लहान मुलांना त्या गोळ्या गोड लागतात आणि त्या पटकन चवीने खाल्ल्या जातात. परंतु तसा डायरेक्ट इफेक्ट होमिओपॅथिक मेडिसिनचा दुष्परिणाम असा डायरेक्ट कुठला कुठलाही नाहीये. होऊ शकत नाही. जसं ॲलर्जी वगैरे असले कुठले प्रकार त्याने की साईड इफेक्ट म्हटला की खूप प्रकारचे येतात. तिथे बऱ्याच लोकांनी ॲलोपॅथी आपण बघत असतो की ॲसिडिटी खूप जास्त प्रमाणात होते काही मेडिसिन्सने. तर या ठिकाणी तसं तसं काही घडतच नाही. तसं घडत त्याचं नसेल. कारण हे औषधं मटेरियल नाहीच आहेत. हम्म. हे औषधं डायनॅमिक आहेत. एनर्जी मेडिसिन आहे. ज्याच्यात मटेरियलच नाही. त्यामुळे त्याचा परिणाम आहे. ॲलोपॅथिक औषधांचा साइड इफेक्ट एकाच गोष्टीमुळे होतं, कारण ते मटेरियल आहे. क्रोसिनची गोळी 500 मिलीग्राम, 650 मिलीग्राम किंवा
कॉम्बीफ्लामची गोळी फेमस आहे लोकांच्या मध्ये, दुखलं की कॉम्बीफ्लामची गोळी कॉम्बिफ्लाम आणि घ्यायचं. मग ते कॉम्बीफ्लामची गोळी घेतली की त्याचा जठरावर परिणाम होतो, त्यामुळे गॅस्ट्रायटिस होतो, पोटाला आतून सूज येते, कोणाला उलट्या होतात, पित्त होतात, ते त्याचे इफेक्ट असतात. पण ज्या गोष्टीसाठी घेतलं त्याच्या व्यतिरिक्त ते दिसतात म्हणून त्यांना साईड इफेक्ट म्हणतात. ऍक्च्युअली बरोबर. ते त्याचे दृश्य स्वरूपात दिसणारे परिणामच असतात. आपण त्याला मेन याच्यापासून वेगळे म्हणून साईड इफेक्ट म्हणतो. परंतु असं मटेरियल मेडिसिन आपण वापरत नाही आणि मटेरियल मेडिसिन नसल्यामुळे याचा कुठलाही दुष्परिणाम नाही. शरीरावर होत नाही. नक्कीच सर, की आजच्या एपिसोडमुळे आम्हाला किंवा प्रेक्षकांना हे तर कळालं, की होमिओपॅथीचे साईड इफेक्ट्स काही नाही आणि आपण खूप महत्त्वाचे 2 मुद्दे त्यामध्ये घेतले, की शुगरच्या पेशंटला जो प्रश्न होता, की होमिओपॅथीच्या गोळ्या गोड असतात, हम्म. त्याच्यामुळे आमची शुगर वाढेल. ते बरोबर. तुम्ही खूप छान पद्धतीने त्यांना क्लिअर केलं, की का वाढत नाही आणि त्या गोळ्या कसल्या असतात. हो. दुसरा विषय तुम्ही दातांबद्दलचा जो सांगितला, तर तो आपला भाग येणारच त्याच्यामध्ये. पण एक नक्कीच कळालं, होमिओपॅथीमध्ये त्यासाठी सुद्धा औषध आहे तिथे. तर खूप खूप धन्यवाद सर. खूप सुंदर माहिती दिलेली दुष्परिणाम, होमिओपॅथीच्या दुष्परिणामांबद्दल, की जे होत नाही आणि जे लोकांना प्रश्न आहे, की खूप सारे मेडिसिन्स वापरल्यावर जे होतं आणि होमिओपॅथीमुळे ते होत नाही. तर नक्कीच लोकांना यामुळे फायदा होणार आहे आणि लोकांनी खूप जास्त त्रास करून न घेता त्या ट्रीटमेंटवर फेथ ठेवणं किंवा विश्वास ठेवणं पण खूप गरजेचं असतं, की जे आपण नेहमीच सांगतो होमिओपॅथीला, की बरोबर. पेशन्स ठेवा म्हणजे रिझल्ट येतील तिथे. तर खूप खूप धन्यवाद, की तुम्ही आजच्या एपिसोडमध्ये खूप सुंदर धन्यवाद. माहिती दिलेली आहे. सर्वांना पुन्हा एकदा माझा धन्यवाद. थँक्यू.